हे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पानगाव. मग ह्या माणसाचा पानगावमध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे. तर इथं तालुका वैद्यधिकारी बांगरमडे यांनाही फोन केला, त्यांनी फोन नाही घेतला आणि इथं कोण उपस्थित नाही. इथं तर तुम्ही बघा ह्यांना म्हणजे किती लागलंय काय. आता दुसरी गाडी बोलवलेली आहे. इथं सरकारी अँब्युलन्स आहे, ती सुद्धा जागा उपलब्ध नाही इथं. सांगा तुमचं नाव. राहुल कापसे जवळ. काय झालं सांगा की. मी आपलं माझ्या राईटनं माझ्या ह्यानं चाललो होतो लेफ्ट साईडनं. पुन्हा गाडी ओव्हरटेक करायला दुसरी आली शिफ्ट, त्यानं मला रॉंग साईडने येऊन उडवलं. त्यामुळे मला एवढं लागलेलं आहे. हे चालू आहे दवाखान्यात कोण नाही. दवाखान्यात चालू आहे, कुणी सरकारी वैद्यकीयमध्ये कोण चाल नाही. लॉकडाऊन सगळं लोक आहेत सगळं. हे लॉक लावलेलं आहे. म्हणजे शासनाचा असला भोंगळ कारभार. प्राथमिक आरोग्य केंद्र पानगाव, इथं 2 डॉक्टर आहेत नेमलेले, तिथं कोणी उपस्थित नाही. इथं लॉक आहे मॅडम त्याला. बघा इथं म्हणजे कुणी नाही इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात. विषय मॅडम डॉक्टर आहे का इथं? डॉक्टर कुठे गेले सांगा तुमचं. कुठे गेले? आताच गेले घरी. कधी? 4 वाजता. हा 4 वाजता. बघा सगळं जी पेशी देते. किती वाजता गेले सांगा खरं. तुमचं नाव सांगा, तुमचं म्हणजे हे सांगा. मी पंचमाला सिस्टर आहे एलेची. हा मग डॉक्टर कुठे गेले? डॉक्टर इथंच आहे तो मार्चला कुठं आहेत? गेले. त्यांची मीटिंग काय तर आहे वाटतं. मीटिंग आहे का? हा. बर किती वाजता गेले इथून? 12:30-1ला गेले. 1:30ला गेले. आता आपल्या हॉस्पिटल लॉक आहे. आता आम्हाला काही मुद्दाम चावी लाईव्ह आहे इथं. ऐकाय का त्याच्यावर आम्हाला ठेवलेली. तुमचं बी मुद्दाम लाईव्ह करायचं नाही, हे करायचं नाही. आज ते माणूस बघा इथं किती वेदना दिन झाला. इथं आम्ही दुसरी गाडी बोलवली. अक्षरशः म्हणजे शासन पगार देते 2-2 डॉक्टरचा आणि इथं कुणीही उपलब्ध नाही. इथं किती वेदना होते बघा ह्यांना. माझी काय चूक नव्हती. माझ्या आपल्या साईडने चालू होतो. म्हणजे पानगाव मोठं आहे, 15ची बॉडी आहे, जिल्हा परिषद असे गावातलेच आहेत, तरी सुद्धा ह्या आरोग्य केंद्रावरती दुर्लक्ष आहे. इथं म्हणजे शासनाचा एवढा पगार घ्यायचा हॅलो आणि हॉस्पिटल लॉक लावायचं. सिस्टर ड्युटी तुमची आहे. काय घालून उडून गेलो बाबा. काय सांगा कसा प्रकार आहे बघा इथं. जो माणसाला दुनियाचा त्रास इथं होतोय. काय रॉंग साईड ना मी असं नंबर ही करतो मला उडवलं त्याने. कुठं आहे? मी तालुका अधिकारी बांगर मॅडम सुद्धा फोन केला, मॅडमनी फोन नाही घेतला. डोक्याला नाही हाताला. डॉक्टर इथनं 12 वाजता येऊन गेले, 12:30 वाजता. बोट आहे का ते कुठले डाव्या साईडचा आपला उजव्या साईडचा खांदा आहे का त्याला लागले. म्हणजे शासनाचा सगळा भोंगळ कारभार. कुणाचंही लक्ष नाही इथं. तर आमची विनंती आहे म्हणजे प्रशासनाला बी आणि तिथल्या राजकीय नेत्यांना की त्यांनी आरोग्य केंद्रात लक्ष देऊन इथून नाही तुटलं काय नाही. हे केलं पाहिजे. तुटलं नाही बोटाला लागले ना. उजव्या साईडचा जे खांदा आहे का त्याला थोडं खर्चकलं. कोण साल डॉक्टर नाही त्यामुळे ती इथलं जी आहे का ती व्हिडिओ काढायला लागली. कोण इथं परशाचं गाडी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार. म्हणजे माणूस जरी मेला तरी कोणी इथं नाही. इथं पगार घेणार शासनाच्या आणि घरी झोपणार. बोलवली गाडी बोलवली बार्शील इथे अँब्युलन्स सुद्धा इथल्या हॉस्पिटलची, पण अँब्युलन्सचा ड्रायव्हर सुद्धा इथं नाही. इथं यायला लागला अतिशय. म्हणजे किती दुर्दशा आहे शासनाची बघा. केलता का डॉक्टर फोन? सिस्टरने केला. व चावी बघायला लागली मी. चावी कुठं आहे मग? चावी आहे ना त्या सविताकडे असती. तिनं ड्युटी पूजा ठेवून जाते. कुठे गेले ते? ती पूजा गेली आता ड्युटी. आता आपल्या प्राथमिक आरोग्याच्या आरोग्य कर्मचारी आहेत. ड्युटी कोणाची आहे? हे जाधव सिस्टर कडगे सिस्टर असते. आता ड्युटी कोणाची आहे हो? आता कडगे सिस्टरांचे ते आताच गेले. ते बघा गावातील सगळे आहेत, सत्ताधारी असतील सगळं असतील नाही. त्याला ते पडलंय. ते आम्हाला काय मुद्दा म्हणून काय विषय म्हणजे चावड्या आणायचं नाही. पण एखादा माणूस जर इथं गेला असेल किंवा त्याला तुरंत आवश्यकता असेल तर त्या माणसानं काय करावं. अशी दयनीय अवस्था. पूजाला कुठे चावी ठेवली की
आता चावी सुद्धा इथं नाही गेटची लक्षात घ्या. आम्ही 15 मिनिट थांबलो इथं. त्या धान्याला फोन करायला दिसले गाडी घेऊन आलो मला. बघ त्याला लावून धान्याला बोलतो. धाना सगळं राहिलं ना. बघा पानगाव 15,000 बॉडी म्हणजे बॉडीचं ग्रामसदस्याचं गाव आहे. जिल्हा परिषद गटाचं गाव आहे. आणि ह्या आरोग्य केंद्रावरती कुणाचंही लक्ष नाही इथं. हॅलो तर हात जोडून विनंती आहे की इथं जरूर लक्ष द्यावं. एखादा गोरगरीब ह्याच्यातून म्हणजे वाचला पाहिजे. आमचा भाऊ काय म्हणतो बघा. एवढं तरी हे करा. या म्हणा इथं कुठं आहे ती दे म्हणा चावी केली. हॅलो ह्यांनी उघडायला सांगा. 2 नंबर जवळ पेशंट आला इथं ऍक्सिडेंट. तुमचे आहे ते आता पूर काय आता ओळखू काय गलीत जायचे 5-6 पोरं येते. कुठे आहेत म्हणले मॅडम? आले यायला चावी आहे इथं. डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टरला फोन करा की. खटाव मॅडम. डॉक्टरला डॉक्टर कोण आहे इथं? खटाव मॅडमची दिवशी डॉक्टर इथं हो. डॉक्टर डॉक्टरच की खटाव. लावा की त्यांना फोन लावा. ए घे गाडी कुठं? अरुण गाडी घे. कुठं आलाय? बरं बरं या. बघा इथं कोणाचाही पत्ता नाही. इथं डॉक्टर किती आहेत आपल्या इथं ड्युटीला? 2 आहेत. बोला की जरा. ही चालू 2 आहे. आहेत 2 डॉक्टर आहेत. कोण कोण नावं सांगा त्यांची. डॉक्टर महेश पाटील आणि डॉक्टर खटाव मॅडम. हा यांची ड्युटी कशी कशी असते? काय त्यांचं ठरल्याप्रमाणे कशा आहे पण तुम्ही आता एक दिवसाआड ऐका की तुम्ही कर्मचारी आहे ना तुम्ही. एक दिवसाआड येतात ते. एक दिवस बाहेर बी जातात फिरायला. एक जण फिरायला जातं एक जण इथं थांबतं. फिरायला म्हणजे सोलापूरला का कुठं? नाही नाही हा मीटिंग असते पुन्हा उपकेंद्राला भेट असते. म्हणजे इथं 2 जण एकत्र कधी नसते तिथं. नाही एकत्र नाही. एक दिवस म्हणजे बाहेर एक जण फिरतीला जाते आणि एक जण इथं. एक दिवस म्हणजे सांगा की कोण येतं एक दिवस कोण जात आहे. सोमवार मंगळवार असं त्यांचं ऍडजस्ट करतात ना त्यांनी. म्हणजे आठवड्यात 3 दिवस येतात. 3 दिवस बाहेर फिरती असते की त्यांची. 3 दिवस बाहेर फिरायला जाते 3 दिवस दुसरे असते तिथं. 3 दिवस. ठीक आहे. आता बघा इथं स्वतः आरोग्य कर्मचारी आहेत इथं पंचमाळ सिस्टर. आणि हे पेशंट आता आम्ही जातो इथं खाजगी दवाखान्यात घेऊन त्यांना. पर जे आपले जिल्हा परिषद शिव आहेत कुशल जैन यांना पण व्हिडिओ पाठवतोय. यांनी त्वरित ज्यांच्यावर जी इथं जबाबदारी दिली आहे हॉस्पिटलची त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी. अन्यथा आम्ही इथं 1 आठवड्यामध्ये आंदोलन करू इथं.